शुभ दुपार सगळ्यांना. बघा ऊन कसलं तावायला लागले आणि माझं चाललं होतं काम, घर सारवायचं चाललं होतं. जेवण करायचे 12:30 वाजून गेलेत. बापू ना आत्या रानातून येतात ना, सकाळी गेले होते तुम्ही तर विकलं सकाळच्या घडीमध्ये. आणि ऊन बघा ते साहेबांनी आमच्या गाडी सावलेली नाही लावली, ऊन लावून गेले. कसलं चक 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 ऊन पडले. तिकडे ते बोंड वाळू घातले ह्याचे कांद्याचं. आणि घर सारून काढ. चतुर्थी आहे ना, संकष्ट चतुर्थी, त्याच्यामुळं चुलीला पोत्याला दिला, घर सारून काढलं. पण भूक इतकी लागली की काय विचारायलाच नको. पण अजून खिचडी व्हायची या, खिचडी करायची आणि मग जेवण करायचं. माझ्या उशिरा लक्षात आलं की चतुर्थी आहे, त्याच्यामुळं खिचडी पण नाही भिजायला घातली. आता शाबू बटाटा ही चतुर्थी आहे ते तळते, तुम्हाला तळून दाखवते. तर आत्या बापू येतात जेवण करा. आत्या पण जेवल्या नाहीत ना अजून, ऊन इतकं वाढलंय त्याच्यामुळं मग ते गेले लसूण काढायला. सारावल्यावर बघा कसं मस्त दिसतंय. सारवायला सुद्धा सवड नाही. आणि लसूण काढायला आणि जायचंय थोड्या वेळाने. पण जेवून खाऊन म्हणलं जावं, थोडं ऊन खाली होते. 3 वाजता आणि जायचं. आजच्या उद्याच्या दिवस काढायचा आहे लसूण, तर हरभरा काढायला येईल. डोकंही विचारलं. आणि आता हे सगळं शाबू बटाटा चकली आणि शाबू बटाटा पापड तळायला आणलंय. तुम्हाला तळून दाखवते कसं फुगतंय. चकल्यांचं काय झालंय, लय गोल आल्या नाही त्या, आणि म्हणजे गोल आलेल्या आणि लय मोठ्या घातलेल्या लय छोट्या छोट्या वाळून लयच बारीक व्हायला लागले. असं बारीक बारीक व्हायला लागले शाबू बटाटा चकली ही. तर आता हे तुम्हाला छानपैकी तळून दाखवते. तेल इथं तापायला ठेवले. आज आहे चतुर्थी, चतुर्थीच्या निमित्तानं तुम्हाला तळून तरी दाखवते. असं तर काय तळून दाखवाय तुम्हाला टायमिंग मिळाला नाही. पण चला म्हणलं आता सगळं आवरून हे करून घेतलंय आणि तळून घेते. बघा हे शाबू बटाटा पापड किती छान फुगलाय. आणि ही चकली आपण कसं थोडंसं इकडं तिकडं भुगायचा म्हणजे तुकडं जरी झालं तर हे आपण एक एक उचलून करूनच खातो ना असं मस्तपैकी. तर असं हे तळलेलं आहे. आता चला बघा कसं छान फुगलंय का नाही. दिसताना किती नाजूक पापड्या येतं आणि तळल्यावरती बघा छान दिसतात का नाही. तर तुम्हाला शाबू बटाटा पापड, शाबू बटाटा चकली पण आपल्याकडं मिळेल. आणि बाकीचं तर साहित्य तुम्हाला माहिती आहेच. कुरडई आहे, सांडगे आहेत, ज्वारीचे पापड, नाचणीचे पापड, हे तर तुम्हाला माहितीच झालेलं आहे. आपल्याकडं सगळ्याच प्रकारचं मिळतात. कुरडई पण मिळते. तर असं चला तुम्हाला एक दाखवलं बाबा, तळून नव्हतं दाखवलं, हे दाखवलं होतं पण कुणी बघितलं कुणी नाही, त्याच्यामुळं मग मी आता छान असं तळं. ही चकली आहे, छान दिसते ना तळ्यावरती पण एकदम मस्त. आणि चव पण एकदम भारी. थोडंच तिखट, थोडं हे खारट नाही, तिखट नाही, काय नाही, अजिबात मस्त आणि छान असं.